नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शाळेमध्ये राज म्हणजे तो सरनोबतांचा भाचा तिथे असतो. राज खामकर त्याचं नाव असतं आणि त्याचा मित्र त्याला म्हणत असतो, तू काही म्हण राज, पण ती भाग्य आहे ना तुझ्यावरती भारी पडणार आहे. तेव्हा राज म्हणतो, शक्यच नाही आहे. मी कोण आहे माहिती आहे ना, माझे मामा कोण आहेत माहिती आहेत ना. एक मामा म्हणजे आमदार आणि दुसरा मामा म्हणजे डॉन, म्हणजे ज्याच्याशी आपल्या तुळजाचं लग्न जमलेलं असतं तो. हे सगळं तो सांगत असतो आणि त्याचवेळी त्याचा मित्र म्हणत असतो, बघितलं ना तिचा प्रोजेक्ट काय आहे. त्यावेळेस इकडे राजला खूप राग आलेला असतो. राज म्हणत असतो, माझा वशिला काय आहे तुला माहिती आहे, मी काही कमी पडत नसतो, एवढं लक्षात ठेव. त्याचवेळी मॅडम तिथे येतात आणि राजला सांगतात की राज प्रेझेंटेशनची छान तयारी कर रे, 2 नंबरला तुझा आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मॅडम इकडे भाग्याकडे येतात. भाग्यालाही सांगू लागतात की छान तयारी कर, प्रोजेक्ट छान आहे, छान एक्सप्लेन करा, लास्ट नंबर तुझा आहे, हे तिला सांगितलं जातं. खूप छान असा प्रोजेक्ट तुळजाने मदत केल्यामुळं इकडे भाग्याने बनवलेला असतो. भाग्या डिस्टर्ब झालेली असते. तेव्हा तुळजा आणि सूर्या विचारू लागतात काय झालं. तेव्हा सूर्या म्हणतो, काय झालंय नक्की, तू काय एवढी टेन्शनमध्ये, नको ना टेन्शन घेऊ एवढं, असं तो भाग्याला सांगत असतो. तेव्हा भाग्या म्हणू लागते, ती जी पाण्याची पाईप होती ना ती नाही आहे याच्यामध्ये, ती कुठं पडली मला कळत नाही आहे, म्हणजे अचानक कसं काय गायब झाली, हे ती विचारू लागते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते, येताना रस्त्यात पडली की काय. सूर्या पण पॅनिक होतो. तेव्हा तुळजा म्हणू लागते, एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे, आपण दुसरी आणूया आणि सूर्याला ती दुकानात पाठवते. मग इकडे मॅडम सांगू लागतात की ज्यांना अगदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, विज्ञानाचे हाडाचे शिक्षक, ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि त्याचबरोबर दुसरे आहेत ते म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार सरनोबत हे असणार आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यापेक्षाही तुळजाला आणि भाग्याला धक्का बसलेला असतो. पण इकडे राज मात्र जाम खुश झालेला असतो आणि राज इकडे भाग्याला खुनवत असतो, तिला ॲटिट्यूड दाखवत असतो, कारण त्याचे मामा तिथं आलेले असतात आणि त्याला आता दाखवून द्यायचं असतं की मी काय करू शकतो बघ. तर ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे ते शिक्षक तिथं आलेले असतात आणि इकडे राजचं खूपच नाटकी असं वागणं चालू झालेलं असतं आणि त्याचवेळी भाग्या डिस्टर्ब झालेली असते. तुळजा म्हणते, हे बघ भाग्या, घाबरण्याची काही गरज नाही आहे, तुझ्याकडे ते नॉलेज आहे आणि तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतेस, मग कशाला घाबरतेस तू बाळा, काहीच गरज नाही आहे घाबरण्याची तुला. आणि मग ती राजला ॲटिट्यूड देत असते. त्याचवेळी व्यंकटेश सर तिथे येतात आणि इकडे तुळजाला म्हणू लागतात की प्लीज 2 मिनटं बाहेर याल का. मग तुळजा बाहेर जाते. भाग्याला ती सांगून जाते, मी 2च मिनटात आले, तू काळजी करू नकोस, इथे थांब. आणि त्याचवेळी आता तुळजा बाहेर चाललेली असते. तर इकडे आलेले जे परीक्षक आहेत त्यांचं स्वागत केलं जातं, प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. तुळजा बाहेर व्यंकटेश सरांकडे येते आणि म्हणते, व्यंकटेश सर म्हणतात की मला जरा सांगायचं, त्या दिवशी मुलांना जी विषबाधा झाली त्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी हात आहे आणि ते हे सगळं या CCTV फुटेजमध्ये असणार आहे. इकडे आता राजला त्याचे मामा तिथं आलेले आहेत. मग राज मामांना जाऊन भेटतो आणि त्यांना सांगू लागतो की ती जी मुलगी आहे ना ती माहिती आहे ना, हां ती. आणि मग ती भाग्याकडे बोट करून त्यांना सांगू लागतो की जा का. मग त्यांना कळलं असतं की हिला जाऊन काय बोलायचं आहे. मग आता पहिल्यांदा इथे होणार असतं ते म्हणजे भाग्याचं प्रेझेंटेशन. इकडे तुळजा म्हणत असते, काय म्हणायचं आहे व्यंकटेश सर तुम्हाला. व्यंकटेश सांगू लागतो की मला ना कळत नाही आहे, पण त्या दिवशी जे घडलेलं होतं ते घडवून आणलेलं होतं, असं तो तुळजाला सांगू लागतो. आणि तुळजाला म्हणतो, इथे CCTV आहे आणि याच्यामध्येच ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मॅडम येतात आणि व्यंकटेशला म्हणतात की चल 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 लवकर व्यंकटेश सर चला, कारण आतमध्ये सुरू झालेलं आहे. इकडे तुळजाला आता त्याने सांगितलेलं असतं. तुळजा म्हणते, बरोबर आहे, कसं आहे माझ्या सूर्याला त्या दिवशी जो त्रास झालेला आहे तो खूप भयानक होता, काहीही झालं तरी मी हे सगळं कोणामुळे झालेलं आहे त्याला मी माफ करू शकणार नाही, मला त्याला शोधून काढायचंच आहे, हे सगळं तुळजा ठरवत असते. आणि त्याचवेळी आपल्याला इकडे पाहायला मिळतं की आता जे आमदार आहेत ते भाग्याच्या जवळ आलेले असतात आणि तिला वाटेल ते प्रश्न विचारत असतात. अगं हे तर ना तेलाचा डबाच वाटतोय, तुझ्या भावाच्या दुकानात असतो तसा. कसं आहे, एक दिवस तुझ्या भावाला त्या तेलाच्या डब्यात नाही बुडवलं तर विचार,
असं तो धमकी देत असतो. आणि तर बिचारी भाग्या घाबरलेली असते. सूर्या पायी पाण्याला बाहेर गेलेला असतो. तुळजा इकडे बाहेर आलेली असते आणि तिथे CCTV कॅमेरेची रूम असते, कंट्रोल रूम असते, तिथं ती येते. आणि तेवढ्यातच इकडे भाग्याला आता वाटेल ते प्रश्न विचारायला तिथं आलेला असतो, तो म्हणजे आमदारांसोबत ते ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे ते सरही आलेले असतात. भाग्याला सांगितलं जातं, काय आहे हे सगळं? डब्यावर डबे मांडलेत, नक्की काय आहे? इकडे राजला मात्र खूप आनंद होत असतो. तेव्हा ते सर सांगत असतात की अगं तू एक्सप्लेन कर. भाग्या मग इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करते. भाग्या इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करत असते. बिचाऱ्या मुलांना शाळेत शिक्षकांनी जे सांगितलेलं असतं तशा पद्धतीने त्यांनी तयारी केलेली असते. भाग्या खूप हुशार असते आणि तिने छान असं प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये द्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचवेळी आमदार म्हणतात की का तुला काय इंग्लिश बोलताय, म्हणजे तुझ्या घरावरून इंग्लिश गेले होते का? इंग्रज गेले होते म्हणून तू असं बोलत आहे? म्हणजे अगदी गावाकडे जसं एखादा मुलगा खूप ॲटिट्यूडमध्ये इंग्लिश बोलायला लागला किंवा जास्त बोलत असेल तर त्याच्या बाबतीत हे सगळं असं बोललं जातं. तसं भाग्याला ते चिडवत असतात. पण आपण शाळेत आलेलो आहोत, लहान मुलांचं प्रेझेंटेशन बघतोय. हे बोलताना त्या आमदाराला जराही लाज वाटत नाही. आपण एखाद्या मुलावरती खुन्नस काढतोय, आपली पर्सनल गोष्ट तिथे आणून त्यांच्याशी पर्सनल वाद उकरून काढतोय, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच आलेली नसते. तेवढ्यातच यमू बाहेर येते. तुळजावहिनी चल लवकर. आपल्या भाग्याला वाटेल ते प्रश्न विचारले जात आहेत आणि ती खूप घाबरलेली आहे. तुळजा तेवढ्यात तिथे येते, पण त्याआधी सूर्या पोचलेला असतो आणि सूर्या म्हणतो, अहो आमदार साहेब, कसं आहे माहिती आहे का, माझी बहीण भाग्या खूप छान एक्सप्लेन करत आहे, पण मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्हाला इंग्रजी जमत नाही हो. कसं आहे, मुलांनी इंग्रजी शिकावं, त्यांनी चांगलं बोलावं, पुढे जावं, यासाठी आपण शाळेत पाठवतो. मला वाटतं तुम्हालाच इंग्रजी जमत नाही आहे आणि तुमची ती लायकीच नाही आहे. कसं आहे, माझ्या बहिणीची परीक्षा घ्यायची तुमची लायकीच नाही आहे, ती तुमची पात्रता नाही. सूर्या मात्र जाम बोललेला असतो, कारण सूर्याच्या मनात या माणसाबद्दल रागही तेवढाच असतो, कारण याच्यामुळे तुळजाला त्रास झालेला असतो आणि सूर्या त्याची चांगलीच सुट्टी करत असतो. परंतु तो म्हणतो की ठीक आहे, तू अडाणी, तू कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, तू माझी लायकी काढणार आहे, तू मला विचारणार आहेस, बरं चल, आता हा प्रोजेक्ट आहे ना तुझ्या बहिणीने काय बनवलेला, डब्यावर डबे ठेवलेला, तो प्रोजेक्ट आता मला तूच एक्सप्लेन करून सांग की नक्की काय आहे त्याच्यामध्ये. बघूया तुझी काय लायकी आहे. ज्याने कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही तो माणूस मला बोलत आहे. आणि इकडे आमदार साहेबांना राग आलेला असतो. सूर्या आता प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. सूर्या म्हणतो, कसं आहे, आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की पाणी किती वापरायचं, नळाला पाणी आलं की नाही, ते टाकीत भरलं की नाही, किती पाणी टाकीत हे नाही बघायचं, फक्त सांडायचं, एवढंच माहिती असतं. बोरला पाणी किती आहे, पण त्या जमिनीच्या खाली पाण्याचा साठा किती आहे हे कुठं माहीत असतं. आम्ही साधे शेतकरी हो, आम्हाला कळतं ते. म्हणून आम्ही झाड तोडताना सुद्धा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही ते मला विचारताय. अहो माझ्या बहिणीला ते कळलेलं आहे, म्हणून तिने सगळ्या जगापुढे हे प्रोजेक्ट करून मांडत आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाण्याची बचत करणं हा एवढा साधा सोपा विषय आहे आणि ती तिच्या परीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला तो कळत नाही आहे. आता तुम्हाला माझ्याकडून ऐकायचं आहे, मग समजलं ना. आता मी सांगितलेलं आहे. कसं आहे, आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला चांगलंच माहिती आहे की कुठल्या गोष्टी कशा वापरायच्या, काय करायचं, कशाची बचत करायची. आणि सूर्याने तर प्रोजेक्ट अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेला असतो की त्या आमदाराची बोलती बंद केलेली असते. आणि त्याही बरोबर तिथे जे आलेले आदर्श शिक्षक आहेत त्यांनाही सूर्या म्हणालेला असतो, तुम्ही दबावाखाली येऊन शांत बसताय का? अहो तुमच्यासमोर हा माणूस इथे काही प्रश्न विचारतोय, एका विद्यार्थिनीचा अपमान करतोय आणि तुम्ही शांत उभे आहात. आणि सगळे टाळ्या वाजवू लागतात. सूर्याचं प्रेझेंटेशन झालेलं असतं आणि सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. सूर्याने छान असं प्रेझेंटेशन दिलेलं असतं आणि त्याचबरोबर आमदाराची लायकीही काढलेली असते. आता राजचं प्रेझेंटेशन होतं, सगळ्यांचं प्रेझेंटेशन होतं आणि व्यंकटेश सर सांगू लागतात की आत्ता सगळ्यात फर्स्ट प्राईज जे मिळालेलं आहे ते कोणाला मिळालेलं आहे सांगा. आणि मग सगळी मुलं लागतात ओरडू की भाग्या. आणि खरंच भाग्याचा पहिला नंबर आलेला असतो आणि भाग्याला आता आमदार सरनोबत यांच्याकडूनच ट्रॉफी दिली जाते. भाग्याच खरंच खुश झालेली असते आणि त्याचबरोबर सगळे खुश असतात आणि राज मात्र तोंडावर पडलेला असतो. पण त्याचा मित्र येऊन त्याला सांगायचं मात्र विसरत नाही की बघितलं ना, मी तुला सांगितलेलं ना, तुझ्या वशिल्याचा काहीही उपयोग होणार नाही, बघितलं ना, तिनं जिंकलं हे बक्षीस, हे सगळं बोललं जात असतं. सूर्या खुश असतो आणि त्याचबरोबर इकडे आता पुढचं पारितोषिक काय असतं ते कोणाला मिळणार असतं हे अनाऊन्स होतं. त्याचबरोबर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी
तुळजाची निवड झाली. इकडे आपल्या भाग्याची निवड झालेली असते. सूर्याला आणि तुळजाला खूप आनंद झालेला असतो. आणि आता आपल्या भाग्याला पुण्याला जावं लागणार असतं त्या प्रेझेंटेशनसाठी. भाग्य खूप खुश असते. त्याचबरोबर सूर्या आणि तुळजा दोघंही खुश असतात. फायनली हा जो प्रोजेक्ट आहे तो सिलेक्ट झालेला असतो. काही शाळेतील आणखी मुलंही सिलेक्ट होणार असतात आणि त्यांनाही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवलं जाणार असतं. तेव्हा तुळजा म्हणते, भारी की, मग जाणार ना? त्यावर भाग्य म्हणू लागते की दादाने पाठवलं तर जाणार. तेव्हा सूर्या म्हणतो की पाठवणार ना, तिथं जाऊन पण असाच पहिला नंबर काढायचा आहे. माझी बहीण हुशार आहे हे मला माहितीच आहे, असं सूर्या तिला ठणकावून सांगू लागतो. आणि सूर्याच्या या बोलण्यामुळं भाग्याला पण खूप आनंद झालेला असतो. तुळजाही खुश असते. त्याचबरोबर आता राजला उत्तेजनार्थ नंबर मिळालेला असतो. राजलाही त्याचं मेडल त्याला मिळालेलं असतं आणि राजचाही तिथं कौतुक होतं. पण राज मात्र तोंडावर पडलेला असतो. त्याला भाग्यापेक्षा पुढे जायचं असतं आणि त्याची चांगलीच लायकी निघालेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण घरी जायला निघतात. भाग्य म्हणते की मला लवकर घरी जायचं आहे. इकडे राजू येते आणि पाहते तर काय, धनी मात्र रडत बसलेली असते. धनी इतकी रडत असते का तर तो जो जिम ट्रेनर आहे तो तिला बोललेला असतो. जिम ट्रेनर म्हणजे कोण? नानांचा मुलगा तिला म्हणालेला असतो की हिला स्वयंपाकच करता येत नाही. तर राजू तिथे त्याने विचारू लागते, धनू ताई काय झालं? धनू म्हणते की बघ ना, तो जिम ट्रेनर मला तसं म्हणला, मला स्वयंपाकच नाही करता येत ना, त्याच्यावरनं तो मला ओरडत होता. राजू म्हणते, अगं काळजी करू नकोस, मी शिकवेल तुला. आणि आपल्याला दादाने काय सांगितलंय, कुणी आपल्याला नावं ठेवली तर त्याला उत्तर द्यायचं, पण ते वेगळ्या पद्धतीनं. तू चांगला स्वयंपाक करून दाखव. कसं आहे, नाना आपल्यासाठी किती करतात, तू त्यांना मदत करायला जात होती ना. धनू म्हणते, मग मी कसं देणार ना उत्तर, मला कुठे तू स्वयंपाक बनवता. राजू म्हणते, काळजी करू नको, मी शिकवते तुला, आजपासून तुझी स्वयंपाकाची ट्युशन सुरू. असं म्हणून धनूची ती समजूत घालू लागते आणि धनूला खूप छान ती बोलत असते. धनू म्हणत असते, बघ आता मी दादाच्याच पद्धतीनं त्याला छान असा स्वयंपाक करून दाखवणार आहे आणि त्याला दाखवून देणार आहे की मी काय करू शकते. राजू म्हणते, मग झालं तर, मग कशाला काळजी करायची आहे, असं राजू तिला समजावून सांगत असते. धनू मात्र आता खुश झालेली असते. आता तोपर्यंत भाग्या, तुळजा सगळेजण यायला निघालेले असतात. तुळजा बाहेर आली आणि सूर्या बाहेर आला की सूर्या तिथं विचारू लागतो. सगळेजण भाग्याचं कौतुक करत असतात आणि इकडे सूर्या मात्र तुळजाला विचारत असतो, तू कुठे गेलेलीस ग? सूर्याने असं विचारल्यामुळं तुळजा म्हणते की आता ह्याला जर मी खरं सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण काहीही झालं तरीही एक मोठी गोष्ट अशी घडलेली असते, ती म्हणजे मी जर ह्याला सांगितलं तर ह्याला असं वाटेल की मी डॅडींच्या विरोधात पुन्हा जाते. तेव्हा ती सांगू लागते की अरे सूर्या, अरे ते सर आहेत ना, त्यांनी बोलवलेलं मुख्याध्यापक सरांनी मला, ते म्हणत होते की मुलांसाठी गेस्ट लेक्चर देशील का? सूर्या म्हणतो, हो का? पण तुळजा म्हणू लागते की कसं आहे माहिती का सूर्या, बरं झालं मी उशिराच आले, मी तिथं नव्हते त्यामुळं मला कळलं की माझा नवरा किती छान प्रेझेंटेशन देतोय, त्याने किती छान एक्सप्लेन केलेलं आहे, हे तुळजा बोलत असते आणि सूर्याला गप्पच करते. त्याचबरोबर सूर्या आणि तुळजा या दोघांनी एकमेकांना समजून घेतलेलं असतं आणि त्यांना कळलेलं असतं की त्यांच्या बाबतीत काय घडलेलं होतं. आणि मग सूर्याच्या बाबतीत जो त्रासदायक घटना घडलेली आहे त्याचं CCTV फुटेज मिळवण्याचं तुळजाने ठरवलेलं असतं. आणि आता हे सगळेजण घरी जायला निघतात. तर इकडे सूर्याला आणि तुळजा दोघंही इम्प्रेस झालेले असतात आणि म्हणत असतात की फायनली सूर्यामुळंच आता आपल्या भाग्याचा नंबर आलेला आहे आणि तिने छान असं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर आजचा भाग प्रेक्षकांना तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.